या दोन्ही मार्गांवरती खरं तर म्हणजे पुण्याकडे येणारी सुद्धा आणि मुंबईकडे जाणारी सुद्धा दोन्ही पद्धतीच्या ज्या मार्गिका आहेत त्या पूर्णपणे ब्लॉक झालेल्या पाहायला मिळतात। एक्सप्रेस वेवर गेल्या 20 तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचबरोबर जुना जो हायवे आहे या हायवेवरती सुद्धा गेल्या 20-21 तासांपासून जवळपास ही सगळी वाहतूक जी आहे ती ठप्प असलेली पाहायला मिळते। काल दुपारच्या सुमारास याच एक्सप्रेस वेवरती असलेला आडोशी नावाचा जो बोगदा आहे या बोगद्याच्या अगदी समोरच म्हणजे बोगदा जिथून स्टार्ट होतो तिथेच प्रोप्लेन नावाचा एक जो गॅस असतो या गॅसची वाहतूक करणारा जो टँकर होता हा टँकर पलटी झाला। त्यानंतर पूर्ण या मार्गावरती मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि त्यामुळे खरं तर ही सगळी वाहतूक जी आहे ती काही वेळासाठी बंद करण्यात आलेली होती। तिथून मात्र आतापर्यंत म्हणजे जवळपास 24 तास होत आलेले आहेत। 24 तासांनंतर सुद्धा ही वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाहीये। अजून सुद्धा मुंबई पुणे मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। जवळपास 25 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे खरं तर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात। गेल्या 20-22 तासांपासून सगळी वाहनं जी हा अपघात होण्याच्या आधी या मार्गावरती होती ती सगळी वाहनं जिथल्या तिथेच थांबून आहेत। कुणालाही इथून बाहेर पडता येत नाहीये। जी मोठी वाहनं आहेत या मोठ्या वाहनांना खरं तर बाजूला लावायला सांगितलेलं आहे की ही जी मोठे ट्रक कंटेनर्स वगैरे जे आहेत त्यांनी कुठेतरी बाजूला लावाव्या गाड्या, म्हणजे मग लहान जी वाहनं आहेत छोट्या छोट्या कार आहेत जिथे फॅमिली वगैरे आहेत त्यांना कुठेतरी ही वाहतूक सुरळीत करता येईल किंवा त्यांना पुढे पास ऑन होता येईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय। मात्र अजूनही हे नियोजन फेल असलेलं दिसून येत आहे कारण अजूनही वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। गेल्या 20-22 तासांपासून लोक त्याच परिसरामध्ये अडकलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये आता जर आपण बघितलं तर मुंबई पुणे जो हायवे आहे या हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। खोपोलीपासून ही वाहतूक कोंडी खरं तर सुरू होतीये तर दुसरीकडे एक्सप्रेस वे जो आहे या एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाका जो आहे तिथून ही वाहतूक कोंडी सुरू झालेली आहे जी अजूनपर्यंत पाहायला मिळते। गेल्या अनेक तासांपासून खरं तर या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील त्यांच्याकडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले जातात। मात्र गॅस गळती इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली होती की पुढे जे काही अपघात होतील हे अपघात टाळण्यासाठी म्हणून ही सगळी वाहतूक बंद करण्यात आली। एक्सप्रेस वेवरून केवळ एकच लेन आहे जी एकच लेन चालू ठेवण्यात आलेली होती आणि दोन्ही साईडची जी वाहनं होती ही या एकाच लेनचा वापर करत असल्यामुळे जी काही वाहतूक कोंडी जास्त वाढली, म्हणजे काही लेन बंद होत्या तर एकच लेन चालू होती त्यामुळे वाढलेली जी वाहतूक कोंडी आहे ती भयंकर पाहायला मिळते। जुन्या हायवेवरती सुद्धा म्हणजे एक्सप्रेस वेवरती हे सगळं घडल्यामुळे जुन्या हायवेचा अनेकांनी वापर केला मात्र तिथे सुद्धा तीच परिस्थिती आहे। तिथे सुद्धा वाहनं गेल्या अनेक तासांपासून ठप्प झालेली एकाच ठिकाणी थांबलेली पाहायला मिळतात। जवळपास 25 ते 30 किलोमीटर वाहनांच्या या रांगा लागलेल्या आहेत। स्थानिक पोलिसांकडून तिथे अडकलेले जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा जवळपास त्यांना पाणी तिथे पोहोचवणं असेल किंवा मग खाण्यापिण्याचं काहीतरी नियोजन करणं असेल अशी मदत केली जाते। जवळच असलेले हॉटेल चालक असतील किंवा दुकानदार असतील त्यांच्याकडून कुठेतरी मदत केली जाते मात्र ही मदत अपुरी असणार आहे कारण गेल्या अनेक तासांपासून लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील, काहींना दवाखान्यात जायचंय, काहींच्या ट्रीटमेंट चालू आहेत, असे सगळे नागरिक त्या ठिकाणी गेल्या अनेक तासांपासून अडकून पडलेले आहेत। काही तर मुंबईसाठी रवाना झालेले होते, मुंबई एअरपोर्टसाठी, त्यांना तिथून फ्लाईट पकडायची होती, कुठेतरी परदेशात जायचं होतं। असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी जे आहेत ते सगळे अडकून पडलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता ही मुंबई पुण्याची जी काही वाहतूक आहे ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे दोन मार्गांवरती। पहिला मार्ग असणार आहे तो म्हणजे ताम्हिणी घाटाचा। ताम्हिणी घाटात मुंबईसाठी रवाना होत आहे त्यांच्यासाठी पौडला पहिल्यांदा ते जाऊ शकतात, त्यानंतर ताम्हिणी घाट घेतील आणि ताम्हिणी घाटातून मानगाव मार्गे थेटपणे मुंबईला जाता येणार आहे। दुसरा मार्ग असणार आहे माळशेज घाटाचा। माळशेज घाटाकडे जर जायचं झालं तर मग पहिल्यांदा आपल्याला चाकणला जावं लागेल, चाकण त्यानंतर नारायणगाव आणि मग माळशेज घाट आणि तिथून पुढे मग ठाणे कल्याण वगैरे हा सगळा भाग जो आहे तिथे तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं आणि मग मुंबईमध्ये आत येता येईल। अशा पद्धतीने ही वाहतूक जी आहे ती दोन मार्गांवरती वळवलेली पाहायला मिळते। मात्र एक टँकर पलटी झाल्यामुळे गेल्या 24 तासांपासून जवळपास ही सगळी वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे मुळातच स्थानिक पोलिसांचं या सगळ्यामध्ये काम होतं की त्यांनी लवकरात लवकर ही सगळी वाहतूक जी आहे ती वाहतूक कोंडी सोडवणं गरजेचं होणार होतं मात्र तसं अजूनही झालेलं पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे जे प्रवासी तिथे अडकून पडलेत किंवा ज्यांना आता मुंबई पुण्याला जायचं आहे ते सुद्धा कुठेतरी चिंतेत असलेले पाहायला मिळतात। आता मात्र ट्रॅफिक पोलिसांचं पहिलं एम असणार आहे ते म्हणजे तिथे जे अडकलेले प्रवासी आहेत, तिथे अडकलेली जी वाहनं आहेत या वाहनांना लवकरात लवकर त्यांच्या मार्गावरती, त्यांच्या डेस्टिनेशनवरती पोहोचवणं। हे सगळे जे मार्ग आहेत हे लेन पूर्णपणे रिकामी करून देणं लवकरात लवकर। दुसरीकडे आता जे अजूनपर्यंत निघालेले नाहीयेत मात्र ज्यांना निघायचं आहे ती सगळी वाहतूक या उर्वरित जे दोन पर्यायी मार्ग आता सांगण्यात आलेत या मार्गांवरती वळवून
जे अजूनपर्यंत या एक्सप्रेस वेवर किंवा हायवेवरती पोहोचलेले नाहीयेत त्यांना तत्पूर्वीच रोखून त्यांना तरी किमान त्यांचे जे डेस्टिनेशन असणार आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणं, हे सगळे आता मुंबई पुणे हायवेवरती जे कुणी पोलीस कर्मचारी असतील किंवा मग ट्रॅफिक पोलीस असतील त्यांच्यावरती ही सगळी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात तरी कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुरळीत होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. लोणावळा खंडाळ्याचा मार्ग जवळपास पुढचे 3 ते 5 तासांसाठी ब्लॉक असू शकतो, त्यामुळे तो मार्ग पूर्णपणे टाळावा आणि पर्यायी मार्गांवरून तुम्ही प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये ही वाहतूक कोंडी नेमकी कधीपर्यंत सुरळीत होते अजून तरी झालेली नाहीये. जवळपास 22-23 तास उलटलेले आहेत, अजून तरी वाहतूक कोंडी सुरळीत झालेली नाहीये. मात्र पुढच्या 2-3 तासांमध्ये तरी ऍटलिस्ट ही वाहतूक कोंडी सुरळीत होते का, 24 तासांनंतर तरी हे सगळं नियोजन करणं पोलिसांना शक्य होत आहे का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये प्रवाशांचे जे काही हाल होत आहेत हे मात्र कमी करणं शक्य होत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर आता या वाहतूक कोंडीवरती काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे हे नक्की. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.